गोदा पात्रात सोन्यासाठी झुंबड, टोपल्या चालण्या घेऊन कुटुंब नदीत, पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण. दक्षिणेची काशी अशी ओळख असलेल्या पैठणमध्ये गोदावरीच्या नदीपात्रात उतरलेली ही शेकडो कुटुंब पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. घमेली, फावडा, चालण्या घेऊन हे तरुण दिवसभर कशासाठी घाम गाळतायत? हे सर्व नदीत नेमकं काय करतायत असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर हे सगळे जण सोनं, चांदी, नाणी शोधण्यासाठी इथं येत आहेत. गोदावरीच्या गाळात आपलं नशीब आजमावण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. हे नेमकं कशामुळे सुरू आहे याचा आमच्या साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं थेट घटनास्थळी जाऊन वेध घेतला. सध्या आपण बघू शकतो बघा, गोदावरी नदी पात्रात शेकडो नागरिक आहे आपल्या कुटुंबासहित उतरलेले आहेत. त्यांना आशा आहे की आपल्याला दिवसभरातून काहीतरी मिळेल या आशेवर ते सध्या गोदावरी नदीत आहे. सध्या पात्रात पाणी कमी असल्याने गोदावरीतून पातले याच्यातनं ते चालणी करून वाळूत काही सापडते की या आशेवर आहे. सध्या हे असे नाणे त्यांना सापडत आहे. हे जुने नाणे असून हे तांब्याचे असू शकतात. पैठण हे संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थान आहे. इथं नाथांची समाधी आहे. नाथषष्ठी यात्रेसाठी इथं हजारो वारकरी एकत्र येतात. नाथषष्ठी उत्सवामुळे गोदावरीचं पाणी कमी करण्यात आलंय. त्यामुळे नदीचं विस्तीर्ण पात्र उघडं पडलंय. दशक्रिया विधीसाठीही अनेक जण पैठणला येत असतात. मृतात्म्यांची राख याच पाण्यात सोडली जाते. या राखेसोबत कधी कधी मृतांच्या देहावरील दागिनेही नदीत विसर्जित केले जातात. त्यामुळे या गाळामध्ये काहीतरी मौल्यवान गवसेल आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मदत होईल अशी आशा या शेकडो कुटुंबांना आहे. आणि त्यामुळेच त्यांची सोनं शोधण्यासाठी झुंबड उडाली आहे. करावं लागतं काहीतरी पोटा पाण्यासाठी. काय इथं बसून जमत नाही ना. मग तेच आपलं जायचं, चाळायचे घमेले भेटलं 200-400 रुपयाचं तेवढं जायचं. बाजार, मिरची हे काहीतरी कायनू बायनू लागत ते त्याच्यावर जागायचं. आम्ही सकाळपासून येतो, 10 वाजता येतो, 5 वाजता घरी जातो. आम्हाला इथं 500-600 रुपये रोजंदारी आमची निघती आणि त्याच्यावर आमच्या घरचे म्हणजे जगतात बाबा. आमच्या सोनं नाणं असं थोडंफार भेटतंय. अगदी सकाळपासून गोदा पात्रात सोनं शोधण्यासाठी गर्दी असते. गाळ चाळून त्यातून सोन्याचे कण किंवा दागिन्यांचे तुकडे मिळतात का याचा कसून शोध घेतला जातो. यातून काहींच्या नशिबी थोडंफार गवसतं तर काहींना रिकाम्या हातानेच परतावं लागतं. एकेकाळी पैठण सातवाहन राजांची राजधानी होती. आता जगप्रसिद्ध पैठणी साड्यांचं केंद्र आणि जायकवाडी धरणासाठी म्हणजेच नाथसागरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता हे चित्र पाहून पैठणचा गोदा काठ सोन्याची खाण म्हणून नावारूपाला येतंय की काय अशी मिश्किल चर्चा रंगू लागली आहे. श्री क्षेत्र पैठण येथील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरात सध्या नाथषष्ठी महोत्सवानिमित्ताने गोदावरी नदीचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्या पाण्यात सध्या शेकडो नागरिक उतरलेले आहे. त्यात अस्थि विसर्जनचे जे आपण सोनं वगैरे काही टाकतोय ते शोधण्यासाठी नागरिक पाण्यात आहे. वाळूमध्ये नाणे असेल, सोनं असेल, चांदी असेल थोड्याफार प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे त्यांना एक रोजगार उपलब्ध झालेला आहे. साम टीव्हीसाठी गजानन आवारे, पैठण.